प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी हैदराबाद गॅझेट नंतर आता कोल्हापूर गॅझेट 1881 चा दस्तावेज समोर आणलाय। या गॅझेटमध्ये स्पष्टपणे नमूद आहे की कोल्हापुरात कुणबी म्हणजेच मराठा आणि मराठा म्हणजेच कुणबी आहे। यानुसार मराठा आणि कुणबी एकच समजले जातात। ब्रिटिशांनी 1881 साली प्रकाशित केलेल्या या गॅझेटमध्ये मराठ्यांचं धार्मिक विधी, वर्तन आणि वैशिष्ट्यांचा उल्लेख आहे। यात कोणतीही छेडछाड झालेली नाही असा दावा देसाई यांनी केलाय। या गॅझेटनुसार कुणबींना कोणत्याही चौकशीशिवाय थेट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळू शकतं। या संदर्भात देसाई यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह उपसमितीच्या अध्यक्षांना पत्रव्यवहार करणार असल्याचं सांगितलंय। महाराष्ट्रामध्ये सकल मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन सुरू आहे। यासाठी मुंबईत आंदोलन झालं। सरकारनं जे शासन परिपत्रक काढलं ते फक्त मराठवाड्यासाठी काढलं गेलं हैदराबाद गॅझेटनुसार, परंतु सातारा गॅझेट हे सातारापुरतं आहे। कोल्हापूरचं गॅझेट ही 1881 साली प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्या गॅझेटियरमध्ये असं नमूद आहे की कोल्हापुरातला कुणबी म्हणजेच मराठा, मराठा कुणबी हा एकच आहे असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे। त्यामुळं कोल्हापुरातला कुणबी हा शेतकरी वर्गातला कुटुंबी आहे आणि तो शेतात कसणारा व्यक्ती तो कुणबी अशी स्पष्टमध्ये लिहिलेला आहे। मराठा कसा असावा, मराठा कसा वागतो, त्यांचे लग्न कशी होतात, ती कुणाबरोबर होतात, त्यांची बेटी व्यवहार कसे होतात हे संपूर्ण लिहिलेलं आहे। इवन मराठ्यांचा जन्म झाला त्याचं कार्य हे महार करत असतात। त्याच्यापेक्षा एखादं वास्तुशांती असेल, घरात बारसा असेल तर घराला बाशिंग बांधण्याचं जे काय तोरण बांधण्याचा मान आहे तो हरिजनांना आहे। येवन मराठा मेल्यानंतर सुद्धा त्याचं कार्य करण्याचा अधिकार हा महारांना आहे। त्यामुळं महार आणि कुणबी यांचे सखे संबंध ह्यामध्ये दिलेले आहेत। किती त्या 1881ला कुणबी होते, किती ब्राह्मण होते, या सर्व जातींच्या आकडेवारी लिहिलेल्या आहे। स्त्री पुरुष किती होते, त्यांचे व्यवसाय काय, त्यांचं वागणं काय, त्यांचे कपडे काय, या सगळ्या बाबी या 500 पानामध्ये 1881ला ब्रिटिशांनी लिहिलेल्या आहेत। यामध्ये कुठल्याही प्रकारे छेडछाड झालेली नाही। यामध्ये हे जे गॅझेट आहे या गॅझेटमध्ये हे आपण पाहू शकता। या गॅझेटमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की कुणबी म्हणजेच मराठा, मराठा वेगळा असू शकत नाही, मराठा हा एकच आहे आणि तो कुणबी आहे। त्यामुळं आता शासनानं याचा आर्थिक ह्याच्यात बसतो किंवा इतर त्याची जी काही जाड पडताळणी करायची आहे ती करण्याची आवश्यकता नाही। जसं ओबीसीना इतर जातींना यामध्ये आरक्षण दिलं गेलं त्याचप्रमाणे कुणबींनाही कुठल्याही प्रकारे त्याची चौकशी न करता थेट कुणबीतून त्यांना, कुणबी म्हणजे ओबीसीमधून आरक्षण देणं या गॅझेटवरून क्रमप्राप्त होतं आणि ते झालं पाहिजे। यासाठी उद्या जी मंत्रिमंडळात बैठक आहे या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि उपसमितीच्या अध्यक्ष यांना आम्ही उद्या पत्राद्वारे ह्या गॅझेटचा विचार व्हावा अशी मागणी करणार आहोत। या गॅझेटमध्ये 1881ला कुणबी किती आहेत आणि मराठी किती आहेत याचा उल्लेख काय केलेला आहे का? याचा सेपरेट उल्लेखच नाही। मराठा म्हणजेच कुणबी, कुणबी म्हणजेच मराठा असं स्पष्ट यामध्ये लिहिलेलं आहे। असा कुठलाही व्यवहार यात लिहिलेला नाही। किती आहेत, लोकसंख्या किती आहे? त्यावेळची लोकसंख्या ही 62,280 इतकी नोंद आहे। त्यामध्ये स्त्रिया 30,000 आहेत आणि 32,000 हे पुरुष आहेत असं स्पष्ट यामध्ये लिहिलेलं आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।